हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मेडकोचेक मेडिकल लेक्चर्स। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे जे विद्यार्थी MH BSc नर्सिंग CETची प्रिपरेशन करत आहेत। तर मोस्ट ऑफ विद्यार्थ्यांना डाऊट होते, काही विद्यार्थ्यांचे व्हॉट्सअपला मेसेज पण येत होते की सर आम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी ह्या विषयावर जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ज्याच्यावर MCQ येऊ शकतात तर ते टॉपिक्स आम्हाला द्या। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे जो फिजिक्स विषय आहे, तर फिजिक्स विषयावर किती तुम्हाला सिलेबस नर्सिंग CETसाठी असणार आहे, त्यानंतर प्रत्येक चॅप्टरमध्ये कोणत्या टॉपिकवर इम्पॉर्टंट MCQ तुम्हाला येऊ शकतात। तर असे सर्व टॉपिक्स आणि सर्व जे इम्पॉर्टंट थिंग्स आहेत फिजिक्समधल्या त्या सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की आज सांगणाऱ्या एक एक पॉईंटवर तुम्हाला कशा पद्धतीने MCQ येईल हे सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत। तर चला आपण एकदा व्हिडिओला स्टार्ट करूया। ओके फ्रेंड्स, तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत फिजिक्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स। जर तुम्हाला हे सर्व इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहिजे असेल, हे जे सर्व इम्पॉर्टंट टॉपिक्स आज मी सांगतोय, जर हे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आजच आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा। व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर मित्रांनो, आपण स्टार्ट करू आता फिजिक्सचे कोणते कोणते इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत जे की MH नर्सिंग CETमध्ये विचारले जाऊ शकतात, ज्याच्यावर क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात। तर मित्रांनो, आपण यासाठी काय केलं आहे, जो आपला फिजिक्स पूर्ण सब्जेक्ट आहे तर त्याला आपण मेनली 5 पार्टमध्ये डिवाइड केलेलं आहे। इथे तुम्हाला जे हायलाइट केलेले टॉपिक्स दिसत आहेत तर ते आपले येलो कलरच्या हायलाइटमध्ये मेन टॉपिक्स आहेत। सर्वात पहिला आपला मेकॅनिक्स आहे, त्यानंतर थर्मोडायनॅमिक्स आहे, त्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक आहे, त्यानंतर ऑप्टिक्स अँड वेव्स, त्या ऑप्टिक्स आहे, आणि नंतर आहे वेव्स अँड ऑसिलेशन्स। तर अशा पद्धतीचे आपले हे 5 इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे आणि याच्या अंडर काय आपण सब टॉपिक्स बघणार आहे ज्याच्यावर की तुम्हाला MCQ विचारले जाऊ शकतात। तर मेकॅनिक्समधले सर्वात पहिला जर बघितलं तर आपल्याकडे सब टॉपिक आहे कायनेटिक्स, आणि कायनेटिक्समधले इम्पॉर्टंट टॉपिक आहेत स्टडी ऑफ मोशन। त्याच्या अंडर परत आपल्याकडे 4 टॉपिक पडत आहेत। तर कोणते कोणते 4 टॉपिक्स आहेत? डिस्प्लेसमेंट, व्हेलोसिटी, ॲक्सेलरेशन आणि टाईम। तर हे 4 इम्पॉर्टंट टॉपिक्स आपले स्टडी ऑफ मोशनच्या अंडर येतात। त्यानंतर मोशन इन फर्स्ट, सेकंड अँड थर्ड किंवा 1, 2 अँड 3 डायमेन्शन, रिलेटिव्ह मोशन, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ मोशन। तर हे जे टॉपिक्स आहेत तर हे कायनेटिक्समधले इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत। त्यानंतर नेक्स्ट वन आहे डायनॅमिक्स। डायनॅमिक्समधले इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत स्टडी ऑफ फोर्स अँड देअर इफेक्ट ऑन मोशन। तर त्याच्यामध्ये येतं आहे न्यूटन्स लॉ ऑफ मोशन, फोर्स, मास, एनर्जी, याचे सर्वाचे फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत, त्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात किंवा काही न्यूमरिकल्स पण विचारले जाऊ शकतात। त्यानंतर मोमेंटम अँड कोलिजन। नेक्स्ट वन आहे वर्क, पॉवर अँड एनर्जी, स्टडी ऑफ एनर्जी अँड इट्स रिलेशनशिप टू वर्क अँड पॉवर, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, वर्क अँड पॉवर इफिशियन्सी। तर हे 4 टॉपिक्स आपले वर्क, पॉवर अँड एनर्जी याच्यामधले इम्पॉर्टन्स आहेत। तर मित्रांनो, आपला जे मेकॅनिक्स आहेत, मेकॅनिक्समध्ये आपण किती सब टॉपिक्स बघतोय? तर मेकॅनिक्समध्ये आपण बघतोय सब टाईप्स कायनेटिक, डायनॅमिक्स, वर्क, पॉवर अँड एनर्जी, आणि प्रत्येकामध्ये आपण 4-4 परत इम्पॉर्टंट टॉपिक्स बघितलेत। त्यानंतर सेकंड आपलं जे युनिट आहे ते म्हणजे थर्मोडायनॅमिक्स, किंवा सेकंड जो फिजिक्सचा पार्ट आहे तो म्हणजे थर्मोडायनॅमिक्स। तर आता थर्मोडायनॅमिक्समध्ये काय काय इम्पॉर्टंट आहे? फर्स्ट वन इज द लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, त्यामध्ये आहे स्टडी ऑफ रिलेशनशिप बिटवीन हीट, वर्क अँड एनर्जी। त्यानंतर 0th लॉ, फर्स्ट लॉ, सेकंड लॉ आणि थर्ड लॉ। तर याच्यावर काही इम्पॉर्टंट MCQ तुम्हाला नर्सिंग CETमध्ये विचारले जाऊ शकतात। त्यानंतर हीट ट्रान्सफर, ट्रान्सफर ऑफ हीट एनर्जी, त्याच्यामध्ये कंडक्शन, कन्व्हेक्शन अँड रेडिएशन, हे जे 3 वेज आहेत हीट ट्रान्सफरचे किंवा एनर्जी ट्रान्सफरचे, हीट एनर्जी ट्रान्सफरचे, तर यावर तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात। डेफिनेशन बेसिस क्वेश्चन हीट ट्रान्सफरवर मोस्टली असू शकतात। त्यानंतर थर्ड आपला जो पार्ट आहे तो म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिझम। यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड आहे, मॅग्नेटिक फील्ड आहे आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आहे। तर इलेक्ट्रिक फील्ड जे आहे तर यामध्ये इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत इलेक्ट्रिक चार्जेस, इलेक्ट्रिक फील्ड, इलेक्ट्रिक पोटेन्शियल, इलेक्ट्रिक कॅपॅसिटन्स अँड रेजिस्टन्स। तर हे 4 टॉपिक्स इम्पॉर्टंट आहेत इलेक्ट्रिक फील्डमध्ये। त्यानंतर नेक्स्ट वन आहे मॅग्नेटिक फील्ड। तर मॅग्नेटिक फील्डमध्ये इम्पॉर्टंट फक्त 2च टॉपिक्स आहेत, मॅग्नेटिक इंडक्शन अँड इलेक्ट्रोमॅग्नेटिझम। त्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनमध्ये फर्स्ट वन इम्पॉर्टंट लॉ आहे तो म्हणजे फॅराडेज लॉ, अँड सेकंड वन इज द लेन्स लॉ। त्यानंतर फोर्थ आपला जो टॉपिक आहे तो म्हणजे ऑप्टिक्स। ऑप्टिक्सवर इमेज बेस्ड क्वेश्चन मोस्टली असतात। तर त्याच्यामध्ये सर्वात पहिला टॉपिक आहे तो म्हणजे रिफ्लेक्शन। रिफ्लेक्शनमध्ये परत सब टॉपिक्स येतात, रिफ्लेक्शन ऑफ लाईट, मायनर ऑप्टिक्स, त्यानंतर लॉ ऑफ रिफ्लेक्शन, सेकंड वन आहे रिफ्रॅक्शन। रिफ्रॅक्शनमध्ये इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत बेंडिंग ऑफ लाईट, लॉ ऑफ रिफ्रॅक्शन, लेन्स ऑप्टिक्स, इमेज फॉर्मेशन।
मिरर या टॉपिक्समधले इम्पॉर्टंट आहेत मिरर ऑप्टिक्स, इमेज फॉर्मेशन, लाईट रिफ्लेक्ट ऑफ ए मिरर. आणि त्यानंतर जे आपलं फिजिक्सचा लास्ट पार्ट आहे तो म्हणजे वेव्स अँड ऑसिलेशन. तर वेव्स अँड ऑसिलेशनवर कोणते कोणते इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत. सर्वात पहिलं टॉपिक आहे टाईप्स ऑफ वेव्ह आणि त्या अंडर परत काही सब टॉपिक्स येतात. मेकॅनिकल वेव्ह, इलेक्ट्रोमॅग्नेटिकल वेव्ह, ट्रान्सवर्स वेव्ह अँड लॉन्जिट्युडनल वेव्ह. त्यानंतर नेक्स्ट वन आहे सुपरपोजिशन. सुपरपोजिशनमध्ये आहे कॉम्बिनेशन ऑफ वेव्स, प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. त्यानंतर नेक्स्ट वन आहे इंटरफरन्स. इंटरफरन्समध्ये आहे कन्स्ट्रक्टिव्ह अँड डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. अँड लास्ट वन इज द डायफ्रॅक्शन. डायफ्रॅक्शनमध्ये बेंडिंग ऑफ वेव्स अराउंड द ऑब्स्टेकल्स. तर मित्रांनो अशा पद्धतीने हा सर्व सिलेबस किंवा हे जे सर्व टॉपिक्स आहेत हे फिजिक्समधले इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत. पूर्ण बुक रटण्यापेक्षा हे जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत तुम्ही सर्वात पहिले ह्या इम्पॉर्टंट टॉपिक्सला पहिली प्रायोरिटी द्या. आणि याच्यावर जे MCQ आहेत जशा प्रकारचे MCQ तुम्हाला बुक्समध्ये सापडतील या टॉपिक्सवर ते सर्व MCQ तुम्ही ह्या टॉपिक्सचे पहिले अभ्यास करून घ्या. याच्यामध्ये जे फॉर्म्युला आहेत, न्यूमरिकल्स आहेत त्याच्यावर थोडं ध्यान द्या. इमेज बेस्ड क्वेश्चन असतील ते पण तुम्ही याच्यामधले बघा. तुमचा जो फायनल पेपर असेल मोस्ट ऑफ क्वेश्चन जर आपले 20 क्वेश्चन जर आहेत तर त्याच्यापैकी 17+ क्वेश्चन ह्या खालीलपैकीच टॉपिकवर असतील हे मी शुअरली सांगू शकतो. आय होप फ्रेंड्स तुम्हाला फिजिक्सचे सर्व इम्पॉर्टंट क्वेश्चन समजले असतील आणि आजचा हा व्हिडिओ समजला असेल. लवकरात लवकर आपण उद्यापर्यंत तुम्हाला केमिस्ट्रीचे पण जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत तर त्याच्यावर सेम टाईपमध्ये व्हिडिओ तुम्हाला मिळेल. जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आजच जॉईन करा. कारण की MH-BSc नर्सिंग CET लागणारे जे इम्पॉर्टंट मटेरियल्स आहेत तर सर्व आपण ग्रुपवर सेंड करतो आहे. थँक्यू फ्रेंड्स.